गेल्या वेळी सुद्धा तेच मुख्यमंत्री होते 12 वर्षापूर्वी आणि मीच इरिगेशन मिनिस्टर पण होतो आणि कुंभमेळा मंत्री पण होतो. आता यावेळेला पुन्हा ती सिच्युएशन जशीची तशी आलेली आहे, काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. माझ्याकडे तेच खातं आहे, मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजीच आहेत, मी पुन्हा कुंभमेळा मंत्री झालेलो आहे. हा योगा म्हणावा लागेल, म्हणजे पुण्याचं काम मला करायला मिळत आहे. यावेळेला तर हा कुंभमेळा आमचं असं चाललं की हा डिजिटल टेक्नॉलॉजीवर आधारित असला पाहिजे. आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. आता सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, सगळ्या ठिकाणी मी कॅमेरे लावणार आहोत. त्या ठिकाणी गर्दीचं नियोजन कसं होईल? आमच्या एकाच रूममध्ये बसून सगळ्या ठिकाणचे कॅमेरे 500-700 हजार कॅमेरे त्याच्यावर आमची नजर राहणार आहे. कुठे जास्त गर्दी होते, कुठे कोणाला थांबवायचं आहे, कुठे पोलिसांना सूचना द्यायच्या आहेत, त्याचं नियोजन कसं करावं लागेल, ते सगळं आम्हाला अतिशय बारकाईने बघावं लागेल. साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय हा कुंभमेळा होऊ शकत नाही, म्हणजे चांगला होऊ शकत नाही, सुरक्षित होऊ शकत नाही, देखणा होऊ शकत नाही. खरं म्हणजे साधू संत मंत हेच या कुंभमेळ्याची शोभा आहे. या कुंभमेळ्यामध्ये आणि गेल्या वेळेच्या कुंभमेळ्यात खूप बेसिक फरक आहे. आणि फरक असा आहे की यावेळेला आमच्या अंदाजानुसार प्रयागराजला जो आत्ताच कुंभमेळा झाला, तिथली जर गर्दीचा आम्ही जर विचार केला, अभ्यास केला, तर मला वाटतं गेल्या वेळेपेक्षा 3 पट जास्त गर्दी त्यावेळेला नाशिकच्या आणि त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याला राहील. आणि हा कुंभमेळा म्हणजे नुसतं आंघोळ करणं किंवा स्नान करणं हा नाही आहे. हा नाशिक शहराचा, नाशिक जिल्ह्याचा कायापालट करणारा हा कुंभ असणार आहे.